मंडळी, आखरी दिवसाच्या अधिवेशनामध्ये म्हणजेच 11 तारखेच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे की 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार शेतकऱ्यांना आणि महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही, पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही। हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत, पण आम्ही तसं केलं नाही। आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता याच्यामध्ये आपण काय काय केलं तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल। खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीचे देतो शेतकऱ्यांना। 25,000 कोटी रुपये दरवर्षी हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी। पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो। आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा, 95,000 कोटी रुपये। आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला। आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली। आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल। विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे। आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही। ते 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे याच्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला होता। त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज भरलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी भरलेलं नाही। आणि म्हणून आपण ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय करायला घेतला त्यावेळी आपण एक प्रवीण परदेशींची कमिटी तयार केली आणि या कमिटीला आपण काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म अशा पद्धतीनं काही सूचना द्यायला सांगितल्या होत्या। त्यामध्ये सूचना देत असताना काही लॉंग टर्मच्या दिल्या, काही शॉर्ट टर्मच्या दिल्या, पण एक गोष्ट प्रकर्षाने त्यांनी मांडली। खरं म्हणजे बोलताना रोहितजींच्या ते लक्षात आलं नाही, ते असं म्हणाले की नैतिकतेवर शेतकऱ्यांच्या प्रश्न दिनवत, नैतिकतेवर नाही, त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलंय, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे
की ज्या राज्यामध्ये 17 मध्ये कर्जमाफी, 20 मध्ये कर्जमाफी, 26 मध्ये कर्जमाफी, असं कुठेच झालं नाही. शेतकऱ्यांना त्यांनी चिंताही मांडलेली आहे की बँकिंग सिस्टीमचं काय होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती बँकेमध्ये कर्ज परत करण्याची जर म्हणून शेअर करा. हे असं एक शेतकरी प्रामाणिकच आहे, पण जर माहिती आहे की दरवर्षी सरकार करणारच आहे, ऐकून घ्या पूर्ण व्हिडिओ. तर मग वाट पाहतो माणूस. कशाला भरायचं हवा कर्ज, खरंच करतायत का हे. आणि म्हणून त्यांनी इन्स्टन्सेस मांडले आहेत की कशा पद्धतीनं बँकांची परिस्थिती खराब होती. फायदा मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की ही माहिती काहीतरी डिस्टन्स ठेवा. महत्वाची व्हिडिओ आहे मंडळी. ज्या लोकांनी कर्जमाफी मिळवली आता नुकतीच किंवा मागच्या कर्जमाफी योजनेत, साहेब बोलत आहे. त्या लोकांना जर पुन्हा कर्जमाफी त्यातले जर काही झाले असतील ओके. तर त्या ठिकाणी तुम्ही एक विविक्षित रक्कम त्याकरता भरा. योजना आहे. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना घेऊच नका, नाहीतर बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होईल. पण मग त्यांनी सांगितलं की विविक्षित रक्कम भरा, काही रक्कम त्यांना भरू द्या, पोहोचवा आणि म्हणजे मग व्हिडिओ आहे मंडळी. या ठिकाणी बँकिंग सिस्टीम चालेल. सबस्क्राईब करा. आता मुश्रीफ साहेब या ठिकाणी आहेत. मुश्रीफ साहेब आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज सांगायचे की लवकर तारीख घोषित करा, कोणी कर्जच भरत नाही. आमच्या कोल्हापूर बँकेमध्ये मंडळी ही रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते, पण कोणी कर्जच भरत नाहीये. तारीख घोषित झाली, बरोबर भरले सगळ्यांनी, नंतरच्या लोकांनी कर्ज, आणि पुन्हा त्या बँकेची परिस्थिती. आज तुम्ही बघा नागपूरची आमची बँक 90% नागपूरची बँक शेअर करा. मागच्या घोट्यात बुडली. आज शेतकऱ्यांच्या तुलनेत ऐकून घ्या सगळ्यात कमी जर कर्ज कुठे मिळत असेल तर ते नागपुरात मिळतं, कारण बँक नाहीये. मंडळी. जिथे जिथे बँका बुडल्या त्या त्या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली. आणि म्हणून दिलासा मिळणार आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस ही त्यामध्ये आली.